विधान परिषदेची अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि सुनील टिंगरे यांनी आता अर्थात माघार घेतलेली आहे। माझ्याबरोबर स्वतः अण्णा आहेत। काय सांगाल, माघार घेतलेली आहे, काय नेमकं विचार आहे? नाही, आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की गेले अनेक दिवस मी ह्या उमेदवारीसाठी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून प्रबल दावेदार म्हणून होतो। परंतु सर्व पक्षश्रेष्ठींनी एकत्र बसल्यानंतर आपले आत्ताचे उमेदवार काकडे म्हणजे विक्रांत काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली। तदनंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज मी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। पण काय पक्षाने शब्द दिलाय, पारदादांनी शब्द दिलाय, अशा बातम्या चालतायत, काय नेमकं शब्द? नाही, पक्षश्रेष्ठींनी ज्यावेळेस मला बोलवलं त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं की तुमचा भविष्यात सुद्धा मान सन्मान राखला जाईल, वाऱ्यावरती सोडणार नाही, योग्य संधी दिली जाईल। तर या सगळ्यामध्ये विक्रम काकडेंनी सुद्धा तुमची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय झालं? तुम्ही सिनियर आहात, त्यांना काही मार्गदर्शन केलंय? नाही, काय झालं, काल त्यांनी मला भेटायला आले होते। ॲज अ प्रोटोकॉल ते मला भेटायला आले होते, सर्वांनाच भेटले ते। आणि त्यानंतर मग पुढच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने जायचं, ही इलेक्शनला सामोरं जायचं, त्याच्याबद्दलची आमची थोडी चर्चा झाली। आणि त्यांना आम्ही आश्वस्त केलं की एकदा पक्षाचा आदेश आम्हाला आला मग त्याच्यामध्ये आम्ही उमेदवार बघत नसतो, ते चिन्ह असतं, त्या चिन्हाचं काम करण्याचं काम आम्ही करत असतो। आज संजय काकडेंनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। नेमकं काय या भेटीत झालं असेल असं वाटतं? आणि बिनविरोध निवडणूक होण्याच्या दृष्टिकोनातून खरंच होईल असं वाटतंय? दुसरी राष्ट्रवादी या सगळ्याला हाक घालेल असं वाटतं? आता त्यांच्याबद्दलचं मी कसं काय वक्तव्य करू शकतो, पण संजय काकडेंनी तो प्रयत्न केलेला असणार आहे, कारण त्यांचं काम आहे कोणताही उमेदवार समोरचा असो त्याला भेटणं, त्याच्याशी आपण चर्चा करणं, त्यातनं चांगला योग्य मार्ग निघावा यासाठी सगळेजण प्रयत्न करतात। त्या पद्धतीने त्यांनी पवार साहेबांची भेट घेतलेली असणार आहे। मतं विभागणार नाहीत यासाठी काही काळजी घेताय तुम्ही सगळेच मिळून? नाही, हे पहा, एकदा पक्षाचा उमेदवार जाहीर झाला, मला नाही वाटत की कोणत्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा असतील गट असेल किंवा आपला भाजपा असेल किंवा शिंदेसेना असेल, यातलं एकही मत फुटणार नाही याची मला खात्री आहे। माझ्याबरोबर सुनील टिंगरे होते। जसं त्यांनी सांगितलं, या सगळ्यामध्ये आता त्यांनी अर्ज माघार घेतलेला आहे। त्याचबरोबर महायुतीचे जे बंडखोर उमेदवार आहेत प्रदीप कंद, हे सुद्धा माघार घेणार असल्याच्या बातम्या समोर येतात। अजून तरी ते माघार घेण्यासाठी आलेले नाहीयेत, मात्र अजून 2 तास बाकी आहेत। या 2 तासांमध्ये कदाचित ते सुद्धा इथे येऊन अर्ज माघारी घेऊ शकतात। तर मात्र विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग कुठेतरी सुकर होईल असं म्हणावं लागेल। अर्थात या सगळ्याच्या नंतर आता कोण कोण अर्ज माघार घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।